हाय हॅलो, मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग आज म्हटलं एक व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवावा. पण माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं नक्की करा बरं का. आणि माझा हा गृहउद्योगाचा व्हिडिओ पाहून तुमची मैत्रीण किंवा तुमची बहीण किंवा तुमची एखादी कोणीही ओळखीची महिला गृहिणी जर गृहउद्योग करत असेल तर तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आजची आपली ऑर्डर होती जवळजवळ 7 किलो चकली आणि 5 ते 6 किलो डिंक लाडू. जवळजवळ 6 किलो डिंक लाडू होतेच. आपले डिंक लाडू आहेत 700 रुपये किलो आणि आपल्या चकल्या आहेत 450 रुपये किलो. चकली आपली पूर्ण भाजणीची डाळींयुक्त असते आणि चकली म्हणजे आपल्या सर्व पदार्थांमधली एक खासियत आहे. चकली आणि डिंक लाडू आपले लोक आवडीने घेतात, आवडीने मागवतात. ही आता गौरी गणपतीचा सीझन आलाय म्हणून म्हटलं खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ छानपैकी बनवावा. विचार करताय ना काम काय करायचं, डोक्यात खूप प्रश्न आहेत. मग फक्त विचार करत बसू नका. जी कल्पना जी गोष्ट डोक्यात आहे ती नक्कीच सातत्यात उतरायचा प्रयत्न करा. मीही पूर्वी हा गृहउद्योग चालू करायच्या अगोदर सतत विचार करायची की चालू करू का नको, आपल्याला कस्टमर मिळेल का, एवढ्या रेटने आपले पदार्थ लोक घेतील का. हा जो लाडू दिसतोय ना आपला 700 रुपये किलो आहे डिंक लाडू. अगदी सर्व लाडवात तुम्हाला ड्रायफ्रूट, खारीक, खोबरं, खसखस, काळे मनुके आणि सर्व प्रकारचे म्हणजे खारकीची पूड, सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट हे सगळे तुम्हाला या लाडूमध्ये खायला मिळतील. आणि हा चवीलाही खूप छान आणि खूप पौष्टिक असा असतो बरं का. ही चकली आहे आपली. चकली तर पूर्ण भाजणीची असते आणि अगदी कमी तेलकट. तुम्ही जर चकली माझ्या हातात घेतली तर अजिबात तुम्हाला तेलही कुठंही लागणार नाही किंवा पिशवीत जेव्हा आपण पॅकिंग करतो तेव्हाही तुम्हाला तेल कुठंही पिशवीत दिसणार नाही. अशा प्रकारे जर आपण प्रोडक्ट बनवून जर लोकांना दिले तर लोक नक्की आवडीने घेतात. आता मी पॅकिंग करायला लागलेली म्हणून म्हटलं खास तुमच्यासाठी छोटासा एखादा व्हिडिओ बनवावा. मग तुम्हालाही प्रश्न पडत असेल एवढं रेट, एवढं महाग वस्तू किंवा एवढं पदार्थ लोक घेतात का. तर नक्कीच लोक एवढे महाग पदार्थही घेतात. जवळजवळ माझेच लाडू 700 रुपये किलो आहेत, पण कराडमध्ये भरपूर अशी लोक आहेत त्यांचे लाडू 800, 850, 900 रुपये किलो आहेत. आणि आपली तर घरपोच डिलिव्हरी आहे. म्हणजे जेव्हा आपण क्वालिटी चांगली देतो तेव्हा लोक खूप आवडीने पदार्थ मागवतात आणि आपल्या पदार्थ आवडीने खातातही. जवळजवळ एक कस्टमर माझ्याकडनं 4-4, 5-5 किलोचीही ऑर्डर घेतात. कोण कुणाच्या बहिणीला पाठवतो, कोण भावाला पाठवतं, कोण मुंबईला, कोण पुण्याला, कुठंही लोक कुरिअर करून पाठवतात. आपण जर चांगल्या क्वालिटीचा माल जर विकला तर नक्कीच आपल्याला कस्टमर हे आहे. फक्त आपण क्वालिटी चांगली ठेवायला हवी, लोकांना ते आवडायला हवं आणि लोकांच्या वेळेनुसार आपल्याला ते फक्त पोच करावं लागतं आहे. आपण जर पुढच्या माणसाला वेळेत आपले पदार्थ दिले तर लोकही खुश होतात आणि पैसेही पटकन देतात. असं कधी होत नाही की कुणीही उधारी दिली नाही आहे किंवा कुणीही उधार राखलं. म्हणजे जरी 700-800 रुपये किलो जरी पदार्थ असले तर एक व्यक्ती 2-2 ते 2.5 किलोही पदार्थ घेतात. आपली चकली, चिवडा, डिंक लाडू, मेथी लाडू, हळीव लाडू, नाचणी लाडू, तीळ लाडू, शेंगदाणा लाडू, मूग लाडू असे बऱ्याच प्रकारचे पौष्टिक लाडू आपल्याकडे आहेत. आणि दिवाळी फराळ तर सगळं आहे. आता गौरी गणपती आली आहे त्यामुळे तर आपल्याला ऑर्डर्स खूप आले आहेत. कसं होतं ज्यावेळेस सण येतो त्यावेळी एवढं कामाचा व्याप वाढतो ना की जेवायलाही आम्हाला वेळ नसतो, इतकं कामाचं व्याप असतं. मग अशा म्हणजे दुसऱ्याकडं कुठंतरी काम करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःचा जर बिझनेस स्वतः उभा केला, स्वतःचं मार्केटिंग स्वतः केलं, स्वतःचं पदार्थ स्वतः बनवलं आणि आपण लोकांपर्यंत स्वतः घेऊन गेलो तर त्याचा छाप वेगळाच पडतो. तुम्हाला हे विचार करत असाल की कोणता बिझनेस करू, काय करू, तर हा बिझनेस तुमच्यासाठी अतिशय अप्रतिम आहे, योग्य आहे. अगदी कमी म्हणजे आता माझा बिझनेस वाढला आहे त्यामुळे मला कच्चा माल खूप लागतो. जवळजवळ
10-15 हजाराचा माल गौरी गणपतीला मला लागतो आणि दिवाळीचा तर 30 ते 40 हजाराचा माल मला दिवाळीला कच्चा माल हा लागतो. पण ज्यावेळी तुम्ही घरगुती बिझनेस अगदी छोट्या प्रमाणात करतात म्हणजे मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी अगदी 600 रुपयाचा माल घेऊन आली होती आणि त्या 600 रुपयाच्या मालाचं मी 1,500 केलं होतं. म्हणजे एवढ्या कमी भांडवलामध्येही मी विक्री केली होती. म्हणजे इतक्या कमी भांडवलात म्हणजे मी थोडंसंच पदार्थ बनवलं, माझ्या मैत्रिणीनं ते घेतले, तिच्या मैत्रिणींना खायला दिलं, तिथून मला पुन्हा 10,000ची ऑर्डर मिळाली. असं मार्केटिंग थोडं करायला लागतं. असं आपण पटकन एकदम आपण म्हटलं की 10 किलो 20 किलो मला ऑर्डर हवी तर असं काही होत नाही ना. मग त्यामुळं अगदी कमी थोडासा माल आणून आता गौरी गणपतीला खूप लोक म्हणजे महिला घेतात. आपले दिवाळी फराळाचे गौरी गणपतीसाठी लागतात, त्यामुळे खूप महिला वर्ग घेतात हे पदार्थ. त्यामुळे तुम्हाला जर विक्री कला जर येत असेल तर नक्कीच तुम्ही या बिझनेसचा विचार करू शकता. खूप छान हा बिझनेस आहे. आपण म्हणजे चुकतच शिकतो आणि या बिझनेसमध्ये पैसाही खूप आहे. ज्यावेळे आपल्याला कुठेही म्हणजे घराच्या बाहेर जायची गरज पडत नाही, आपल्याला लोक ऑनलाईन पैसे पाठवतात, ऑनलाईन ऑर्डरही देतात. अशी खूप लोक आहेत, आपल्या घरूनही घेऊन जातात. म्हणजे माझी गोष्ट वेगळी आहे, मी मळ्यात राहते त्यामुळे आमच्याकडे शक्यतो जास्त लोक कस्टमर येत नाहीत. माझ्या बुकिंग ऑर्डर असतात. मी कुणाचीही एक्स्ट्राचा माझा कुठलाही पदार्थ होत नाही किंवा शिल्लकही राहत नाही. मी बुकिंग ऑर्डर घेते. पूर्ण बुकिंग माझं 5 ते 10 किलोपर्यंतचं असतं. गौरी गणपतीला कदाचित 30-40 किलोचं माझं आत्तापर्यंतचं बुकिंग झालं आहे. आता थोडं हळूहळू वाढत आहेत. तुम्ही तसंही करू शकता. जर आपण बुकिंग ऑर्डर घेतल्या तर आपल्याला आपल्या अंगावर कुठलाच माल पडत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कुठलाही पदार्थ शिल्लक राहत नाही, त्यामुळं आपला फायदा होतो. आपल्या अंगावर माल पडला नाही तर आपल्याला पैसे जास्त मिळतात आणि जर माल आपला शिल्लक राहिला तर आपल्याला फायदा जो मिळतो तो खूप कमी मिळतो. त्यामुळं ही एक गोष्ट या बिझनेसमध्ये फार महत्त्वाची आहे की बुकिंग ऑर्डर घेणं खूप गरजेचं आहे. बुकिंगशिवाय कोणतीही ऑर्डर घ्यायची नाही. कारण जर आपण बुकिंग ऑर्डर घेतल्या नाहीत आणि पुन्हा जर लोकांनी ते पदार्थ आपले घेतले नाहीत तर आपल्याला त्याचा तोटा खूप होतो. त्यासाठी बुकिंग ऑर्डर फार महत्त्वाच्या. त्यासाठी दिवाळीत गौरी गणपतीत मी पूर्ण बुकिंग ऑर्डर घेते आणि आत्ता ज्यावेळी 12 माही माझ्या ऑर्डर चालू असतात त्यावेळीही जो मला 2 दिवस आडान 3 दिवस आडान 4 ते 5 किलोची 7 किलोची 10 किलोची अशी ऑर्डर असते. पण त्याही सर्व ऑर्डर्स माझ्या बुकिंग असतात. कुठलीही ऑर्डर एक्स्ट्राची नसते. जर कदाचित अचानक माझ्या एखाद्या कस्टमरला लागलं एखादा पदार्थ तर तो मी नक्की त्यांना अवेलेबल करून देते. पण शक्यतो ऑर्डर बुकिंग घ्या. आणि माझ्या जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. आणि तुम्हाला या बिझनेसविषयी अजून जरा काही माहिती हवी असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. मी तुमच्या सर्व शंकांचं निरसन करेन. आणि एकदा विचार करा, प्रत्येक गोष्टीत म्हणजे फायदा लपलेला असतो, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्याबद्दल विचार करत नाही. हाही बिझनेस खूप छान आहे. एकदा करायचा प्रयत्न करा.